विद्यार्थी मित्रांनो, 12th सायन्स फिजिक्सच्या चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण न्यूमेरिकल बघतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण न्यूमेरिकल नंबर 1 बघितलं होतं. आज आपण न्यूमेरिकल नंबर 2 बघतो आहोत. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ए कॉइन and a gramophone disc is 0.5. Radius of the disc is 8 centimeter. Initially, the center of the coin is 2 centimeter away from the center of the disc. At what minimum frequency will it start slipping from there? By what factor will the answer change if the coin is almost at the rim? Use G is equal to pi square meter per second square. ग्रामोफोनची एक डिस्क आहे, त्यावरती ही कॉइन ठेवलेली आहे. ही कॉइन या डिस्कच्या सेंटरपासून 2 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली आहे. आता ही डिस्क जेव्हा फिरायला लागेल तेव्हा हे सर्क्युलर मोशन असल्यामुळं ही कॉइन सेंट्रीफ्युगल फोर्सनं या बाजूला फेकली जाणार आहे. आणि म्हणून आम्हाला प्रश्न असा विचारला, ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. या इथं जी ठेवलेली आहे, या इथून ती किती फ्रिक्वेन्सीनं इकडच्या साईडला स्लिप व्हायला लागेल, आउटसाईडला स्लिप व्हायला लागेल, असा क्वेश्चन आम्हाला विचारला. आम्हाला दिलं काय, म्यू म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ए कॉइन अँड ए ग्रामोफोन डिस्क इज 0.5. आर म्हणजे रेडियस ऑफ डिस्क आम्हाला दिलेली 8 सेंटीमीटर. या सेंटीमीटरचं रूपांतर आपण मीटरमध्ये केलं आहे, म्हणजे 8 × 10⁻² मीटर. आता इनिशियली ही कॉइन या इथं होती 2 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ डिस्कपासून, म्हणून आपण लिहिलं इनिशियल डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ कॉइन फ्रॉम सेंटर ऑफ डिस्क इज 2 सेंटीमीटर. ते आपण स्मॉल आरने डिनोट करणार. 2 सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी आपण 10⁻² ने डिनोट केलं. म्हणजे डिस्कची रेडियस आपण कॅपिटल आरने डिनोट केली, ती 8 × 10⁻² मीटर आहे. आणि कॉइन या सेंटरपासून जितक्या अंतरावर आहे ते अंतर म्हणजे स्मॉल आरने आपण डिनोट केलेलं आहे. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे ही कॉइन स्लिप होण्यासाठी जी फ्रिक्वेन्सी आम्हाला लागेल ती आपण N1 ने डिनोट केलेली आहे, विच इज टू फाइंड आउट. आम्हाला जी दिलेला आहे पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जर हे सर्क्युलर मोशन आहे तर मी मगाशीच म्हणलो की ह्याला सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स पण असणार. जशी ही डिस्क फिरायला लागेल या कॉइनवर सेंट्रीफ्युगल फोर्स वर्क करणार आणि ती इथं स्लिप व्हायला लागणार या साईडला. म्हणून सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन. हे लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स इक्वल असतात, अपोजिट साईडला असतात. म्हणून आपण या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स घेणार, ते स्टॅटिक फ्रिक्शन इतकं असतं. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला mR² आणि स्टॅटिक फ्रिक्शन μmg. या ठिकाणी आर आपण स्मॉल घेतला कारण आपण कॉइनचा विचार करतोय आणि ते डिस्टन्स आहे सेंटरपासून 2 सेंटीमीटरचं, म्हणून या ठिकाणी आपण स्मॉल आर घेतलेला आहे. आता ओमेगा, ओमेगा म्हणजे काय, ओमेगा म्हणजे 2 पाय फ्रिक्वेन्सी.
म्हणजे N1, त्याचा स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर. M या साईडचा, लेफ्ट साईडचा, आणि राईट साईडचा M कट, म्हणजे R ओमेगाच्या जागी आपण हे लिहिलं त्याचा स्क्वेअर, इथं उरला म्यू आणि जी फक्त आता. सो R 2 × 10⁻² आहे. हा स्क्वेअर जर केला तर 2चा स्क्वेअर 4 येणार, पायचा स्क्वेअर π² येणार, Nचा स्क्वेअर N1² येणार, आणि हा म्यू म्हणजे 0.5 आहे, आणि जीची किंमत आपण π² सबस्टिट्यूट केली. π² लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईडचे आपण कट केले. म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय उरेल? 8 × 10⁻² N1² आणि 0.5 राईट हँड साईडला. मग N1² किंमत जर काढायची तर हे याच्या डिनॉमिनेटरमध्ये गेलं. हा 10⁻² जर वर आणला तर तो निगेटिव्हचा होणार पॉझिटिव्ह 10⁻², आणि 10⁻² म्हणजे 100ने जर 0.5ला मल्टिप्लाय केलं तर तो प्रॉडक्ट येतो 50 अपॉन हा 8. म्हणजे दोनांनी जर डिवाईड केलं तर बेस चोक 8 आणि इथं 25चा भाग जातो. N1² = 25/4. याचा अर्थ टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड N1 = 5/2, आणि 5/2 ह्यालाच आपण लिहू शकतो 2.5. 2ने जर डिवाईड केलं तर. सो द कॉइन विल स्टार्ट स्लिपिंग विथ मिनिमम फ्रिक्वेन्सी 2.5 रिव्होल्यूशन पर सेकंड. आता सेकंड, तीच कॉइन जर रिमवर ठेवलेली आहे, म्हणजे एकदम कडेला जर ठेवलेली आहे, इथं ठेवायच्या ऐवजी इथं ठेवलेली आहे, म्हणजे थोडक्यात हे डिस्टन्स किती झालं? 8 सेंटीमीटर. म्हणजे ही रेडियस आहे त्याची, एकदम ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ कडेलाच ठेवलं, रिमला म्हणजे कडेलाच ठेवलं आहे ती कॉइन, म्हणजे हे डिस्टन्स झालं 8 सेंटीमीटर. त्याला आपण कॅपिटल R ने डिनोट केलं होतं, लक्षात ठेवा. नाउ इफ कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम, R आपण कॅपिटल घेणार, 8 सेंटीमीटर घेणार, म्हणजे 8 × 10⁻² मीटर घेणार. फॉर्म्युला तोच राहील, सेंट्रीफ्युगल फोर्स = फोर्स ऑफ फ्रिक्शन. सेंट्रीफ्युगल फोर्स M R आता कॅपिटल घ्यायचा, ω2² आणि म्यू mg फोर्स ऑफ फ्रिक्शन. परत M कट, R कॅपिटल आहे, त्याची व्हॅल्यू होती बघ 8 × 10⁻², आणि ω2ची किंमत आपण कंसात लिहिणार 2πN2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्यूची किंमत 0.5 आणि जीची किंमत π². अगेन हा ब्रॅकेट जर आपण सॉल्व केला तर 8 × 10⁻² ॲज इट इज, 2चा स्क्वेअर 4, πचा स्क्वेअर π², N2चा स्क्वेअर N2चा स्क्वेअर. हे ब्रॅकेट सॉल्व केलं तर इकडं 0.5 × π². अगेन लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचा π² जर कट केला तर काय उरेल? 8 × 4 32 × 10⁻², N2चा स्क्वेअर, आणि तो उरेल फक्त राईट साईडला 0.5. सो N2² म्हणजे हे 0.5च्या डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे 0.5/32 × 10⁻². परत हा 10⁻² न्यूमरेटरमध्ये लिहिला तर 2 प्लस होणार, म्हणजे 0.5 × 10⁻². 10⁻² म्हणजे 100. 100ने 0.5ला मल्टिप्लाय केलं तर 50 होतं अपॉन 32. मग परत 2ने भागलं तर 25/16 असा भाग जातो, म्हणजे N2² = 25/16. सो टेकिंग स्क्वेअर रूट N2 = 5/4. 25चं स्क्वेअर रूट, 16चं स्क्वेअर रूट, म्हणजेच N2 = 5/4 आलं. आता आपल्याला चेंज इन फ्रिक्वेन्सी बघायचं आहे, म्हणजे N2 आणि N1 यांचा जर आपण रेशो घेतला, हे दोन्ही फ्रिक्वेन्सी आहे. सो N2/N1 चा रेशो घेतला तर N2 आहे 5/4, N1 आहे 5/2, जे भागिले उलटून गुणिले केलं
म्हणजे 2/5. सो 5 विल गेट कॅन्सल. 1 2 म्हणजे 1/2 असा भाग जातो इथं. अशा रीतीनं N2/N1 इज इक्वल टू जर 1/2 आलं तर N2 इज इक्वल टू हा N1 क्रॉस मल्टिप्लिकेशनने इथे येणार, म्हणजे N2 इज इक्वल टू 1/2 N1 येणार. तर मित्रांनो, आज आपण रोटेशनल डायनॉमिक्स चॅप्टर 1 मधलं सेकंड एक्झाम्पल बघितलं, म्हणजेच टेक्स्टबुकमधलं पेज नंबर 24वरचं 13th एक्झाम्पल आज आपण बघितलं. पुढील भागामध्ये आपण नेक्स्ट उदाहरण बघतो. धन्यवाद.